घर हा शब्द ऐकला की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र उभं राहतं. माझ्यासाठी घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत. घर म्हणजे जिथे परत यावंसं वाटतं, जिथे मन शांत होतं आणि जिथे दिवस कितीही थकवणारा वाटला तरी शेवटी घरी आल्यावरती सगळंच ठीकच वाटतं. या घरातली सगळ्यात गोष्ट मला जी आवडते ती म्हणजे इथला प्रकाश. सकाळची पहिली किरण खिडकीतून आत येते आणि घर हळूहळू जागं होतं. कोणताही गजर नसतो. पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची झुळूक आणि बाहेरची हिरवळ. दिवस सुरू करण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. माझ्यासाठी ना, घर सुंदर दिसण्यापेक्षा ते जिवंत असणं जास्त महत्वाचं आहे. जिथे रोजच्या आयुष्याचे आवाज ऐकू येतात. स्वयंपाकघराचा सुगंध दरवळतो. दार उघडलं की आपली माणसं दिसतात आणि दिवसाच्या शेवटी सगळे पुन्हा एकत्र येतात. माझी सगळ्यात जवळची जागा म्हणजे हा वरांडा. मी इथे कितीतरी वेळ येऊन बसते. कधी चहा घेऊन बसते, कधी काही न करता. समोर असणारी झाडं, छान येणारा वारा, पक्ष्यांचे आवाज हा माझ्या दिवसाचा एक भाग झाला आहे आता. समोर माझं सगळ्यात आवडतं चाफ्याचं झाड आहे. सकाळी त्याला फुलं दिसली की दिवसाची सुरुवातच थोडी वेगळी होते. कधी फुलं गळून पडलेली असतात, कधी नवीन कळी आलेली असते. म्हणजे रोज काहीतरी बदलत असतं आणि कदाचित हेच या घराचं वैशिष्ट्य आहे. आपण निसर्ग बघायला कुठेतरी बाहेर जातो, थोड्या वेळ फिरतो, फोटो काढतो आणि परत घरी येतो. पण इथे आल्यावर जाणवलं की निसर्ग फक्त बघायचा नसतो, त्याच्यामध्ये राहून जगायचं असतं. पावसाचा आवाज ऐकत घरात बसणं, सकाळी झाडांकडे बघत चहा घेणं, स्वयंपाक करताना बाहेरची हिरवळ दिसणं, या सगळ्या गोष्टी आता रोजच्या झाल्यात. ही आमच्या घराच्या मागची छोटीशी परसबाग. हळूहळू आम्ही आता तयार करतोय. थोडी रोपं लावली आहेत, थोडी रोपं अजून लावायची आहेत. काही झाडं आधी होती इथे, आता नवीन आम्ही लावतोय. त्या काही महिन्यात ही जागा कशी दिसेल हे बघणं ही एक वेगळीच मज्जा असणार आहे. दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट जिथे होतो ते हे आमचं स्वयंपाकघर. इथे माझे खूप प्रयोग चालू असतात. ही आमची मांजर मध्ये मध्ये आवाज करते. कधी एखादा पदार्थ मनात येतो आणि तो करून बघते. कधी एखादी रेसिपी शूट करायची असते आणि कधी फक्त रोजचा स्वयंपाक. कॅमेरा लावलेला असतो, मध्ये स्वयंपाक चालू असतो आणि त्याचबरोबर घरातल्यांची गप्पाही सुरू असतात. माझं काम आणि घरातलं रोजचं आयुष्य हे दोन्ही इथे एकत्र चालतं. आमच्या घरात एक चांगली सवय म्हणजे आम्ही सर्वजण रोज एकत्र जेवतो. दुपारी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा. कितीही तुम्ही कामात असू द्या, कितीही व्यस्त असू द्या, तरी पण जेवणाचा टाइम झाला की सगळेजण एकत्र येतात. संध्याकाळचा चहा सुद्धा आम्ही एकत्र घेतो. ही माझी रूम आहे आणि माझ्या रूम मधली माझी सगळ्यात आवडती खिडकी. या खिडकीतूनच आम्ही जी झाडं लावली आहेत त्यांना आम्ही रोज सकाळी उठून बघू शकतो. इथे आल्यापासून या खोलीत हळूहळू आमच्या दोघांच्याही वस्तू जमा होत गेल्या. या कोपऱ्यातल्या काही गोष्टी मुंबईहून आणल्या आहेत, त्यामुळे जुन्या घराची आठवणी आहे आणि या घरात सुरू झालेलं नवीन आयुष्यही आहे. प्रत्येक वस्तू नवीन घेतलेली नाही, काही गोष्टी जुन्या आहेत, काही गोष्टी सोबत घेऊन आलो आहोत आणि त्या सगळ्या मिळून ही जागा आता आमची वाटते. आणि इथेच माझं कामही चालतं.
व्हिडिओ एडिटिंग, युट्यूबचं काम, इंस्टाग्रामचं काम आणि माझ्या व्यवसायाचं काम सुद्धा. म्हणजे सकाळी घरातली कामं, मग शूटिंग, एडिटिंग, व्यवसायाचं काम, दिवस कधी कधी सगळा इथेच जातो. मुंबईतून इथे आल्यावरती माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा बदल हाच झाला. आधी घर आणि काम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आता इथे घरातच काम आहे आणि कामातच घर आहे. या घराची गोष्ट माझ्या नवऱ्याच्या आजोबांपासून सुरू होते. त्यांचं स्वप्न होतं की त्यांचं स्वतःचं घर असावं, पण दुर्दैवाने ना ते त्याआधीच आम्हाला सोडून गेले. पण आजीने मात्र त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं. त्यांनी हे घर बांधलं आणि आम्ही आज या घरात राहतोय. कधी कधी ना आपल्या वडीलधाऱ्या माणसांमुळे आपल्या आयुष्यात खूप आपल्याला मौल्यवान गोष्टी अनुभवायला मिळतात. त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेल्या गोष्टी यांची किंमत आपल्याला कदाचित नंतरच समजते. आणि मला वाटतं त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींमध्ये सगळ्यात अमूल्य गोष्ट जी आहे ती म्हणजे घर आहे. कारण घर फक्त आपल्याला राहायला जागा देत नाही, ते आपल्याला आठवणी देतं. एका पिढीचं स्वप्न दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवतं आणि आज आम्ही या घरात राहताना त्या स्वप्नाचा एक भाग होतो.